संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय। मग राम नामे उपजी आवडी सुख घडू घडी वाढू लागी। कंठी प्रेम दाटी नयनी नीर लोटी हृदयी प्रगटी राम रूप। मग राम नामे उपजी आवडी सुख घडू घडी वाढू लागी। तुका म्हणे साधन सुलभ गुमटी परी उपतिष्ठे पूर्व पुण्य। मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागी। विठाला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्नाहित पानी मंडनं मंडनानां। तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो विठ्ठला रजया पांडुरंगा नमो रुक्मिणी मौली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमना 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 पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं। समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। आता अभिनव वाग्विलासिनी जे चतुर्यार्थ कला कामिनी
ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया विठ्ठल विठ्ठल संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामे उपजी आवडी सुख घडू घडी वाढू लागी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी शिवी करता निवडलेला भंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत साधू देहू निवासी जगत गुरु तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जगत गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या चरणाला लागणारी जी माती आहे, जी रज आहे, असणाऱ्या त्या मातीच्या त्या रजचं प्रतिपादन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांच्या चरणाचा महिमा, त्या पायाला लागणारी माती, असणाऱ्या त्या माती म्हणजे रज, त्याचं महत्व प्रतिपादन या ठिकाणी करत आहे, आपल्या समोर मांडत आहे. तुकोबराय बोलतात संतांच्या पायाला लागणारी माती सहज सहज म्हटले, सहज तुमच्या आमच्या अंगाला त्या मातीचा स्पर्श झाला, परिणाम वासनेची बीज जळून जाय. अंतकरणामध्ये असणारी वासना, त्या वासनेचं बीज त्या ठिकाणी समाप्त होतं, जळून जातं आणि असणारा त्याचा परिपाक काय होतो तुकोबराय सांगतात. मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागी. अंतकरणात जोपर्यंत विषय वासना भरलेली आहे तोपर्यंत मुखावाट भगवंताचं नामचिंतन येणार नाही. अंतकरणातली असणारी वासना समाप्त झाली की मग मात्र सहज या मुखावाट भगवंताचं नामचिंतन आल्याशिवाय राहणार नाही. मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागी. परिणाम नामचिंतन आल्यानंतर निश्चित असणारा परमार्थाचा आनंद, नामचिंतनाचा आनंद, भक्तीचा आनंद हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी वाढत चालतो. त्या ठिकाणी असणारं सुखाची उत्पत्ती होते. अंतकरणामध्ये असणारं सुख त्या ठिकाणी प्रगट होत असतं आणि हे सुख प्रगट झाल्यानंतर परिणाम काय होतो तुकोबराय सांगतात की बाबा कंठी प्रेम दाटी नयनी नीर लोटी हृदयी प्रगटी राम रूप. ठीक आहे, नामचिंतनाचा असणारा प्रभाव, सुख वाढल्यानंतर, आनंद निर्माण झाल्यानंतर कंठ दाटून येतो आणि असणारे नेत्रातून अश्रू वाहू लागतात. इकडे याच्याकरता जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा अनेक जन्माची पुण्याही त्याला लागते. म्हटली मागच्या जन्माचं पुण्य लागतं. या सगळ्या गोष्टी करण्याकरता असणारं ते साधन करावं लागतं आणि त्या साधण्याच्या माध्यमातून या सर्व गोष्टी त्या ठिकाणी घडत राहतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व मायबापांच्या अथक प्रयत्नामधून उपस्थितीमध्ये चालत असणारा ज्ञानयज्ञ सोड अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. वर्ष 26 वर्षापासून
भगवंताचा असणारा हा सोहळा नामजप यज्ञ सोहळा या असणाऱ्या वीरभद्र भगवंताच्या दरबारामध्ये प्राणांगणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। याच्या अगोदर मला असं वाटतं या ठिकाणा सप्ताहाला प्रारंभ होऊन 7-8 वर्षे किंवा 5-6 वर्षे झाली असतील। याच्या अगोदर गावामध्ये सप्ताह होता। दोन्ही मिळून असणारा हा 26 वर्ष पूर्णत्वाकडे त्या ठिकाणी जात आहे। 26 वर्ष होत आहे। 26 वर्ष तिकडे भव्य दिव्य स्वरूपामध्ये असणारा या ठिकाणी भव्य दिव्य असणारा हा धर्ममंडप आहे। आणि असणारा या मंडपामध्ये आपण आलेली सर्व मायबाप माता माऊली आपल्या उपस्थितीमध्ये असणारा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होते। या असणाऱ्या सप्ताह करता लाभलेली परिसरातील सर्व गुणीजन मंडळी पंचक्रोशीतील असणारी सर्व भाविक भक्त मंडळी माता भगिनी मायबाप सर्व दिवसभर कष्ट करून रात्री का होईना असणाऱ्या या भगवंताच्या श्रवण भक्तीचा लाभ आपण या ठिकाणी घेत आहेत। प्रत्येक परिसरामधून पंचक्रोशीतून इकडे सर्व काही भजनी मंडळ या ठिकाणी आलेलं आहे। त्यांना धन्यवाद। आपल्या गावातलं भजनी मंडळ त्यांना धन्यवाद। कमिटी मंडळ त्यांना धन्यवाद। तरुण बांधव त्यांना धन्यवाद। गोड अशी साऊंड सिस्टीम ज्यांची आहे अशी असणारे आमचे हरिभक्त परायण नानाभाऊ कोळीकर त्यांना धन्यवाद। पेटी मास्तर पोपट भाऊ त्यांना धन्यवाद। मृदंगाचार्य महाराज आपल्याच गावामधले असणारे एक सुपुत्र सुंदर मृदंग वाजवतात आणि सुंदर कपडे पण शिवतात। नुसतं मृदंगच वाजवत नाही इकडे जसा पाहिजे तसा तुम्हाला नेहरू दांडेकर म्हणा शास्त्री म्हणा गुरु म्हणा जो पाहिजे तो सुंदर असा नेहरू त्या ठिकाणी ते शिवून देतात। 2 कला त्यांच्याकडे आहे। हरिभक्त परायण असणारे हरी महाराज पिसाळ त्यांनाही धन्यवाद। आपल्याच गावामधले असणारे दुसरे सुपुत्र हरिभक्त परायण अर्जुनजी महाराज शास्त्री हे या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्याच गावामध्ये असणारा हा सप्ताह आहे। आज त्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे। उद्या त्यांचंही कीर्तन या ठिकाणी आहे। त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो। त्याचप्रमाणे आपल्या या सप्ताहाला सालाबाद प्रमाणे दरवर्षी गोड असणारा ज्यांचा आवाज आहे महाराष्ट्रामध्ये भरपूर त्यांना असणारे त्या ठिकाणी कीर्तन असतात। ऐकणे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये ही गाजलेली मंडळी आहे। हरिभक्त परायण सचिन महाराज पवार आहे। हरिभक्त महाराज लक्ष्मण महाराज नांगरे आहे। कार यांचं गोड असणारं कीर्तन झालेलं आहे। समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरिवृत्ती राहू या अभंगावरती आमचे मित्र हरिभक्त परायण योगीजी महाराज होऊन तेही या ठिकाणी उपस्थित आहे। आणि असणारे माऊली बाबा आहे आमचे भीमभाऊ आहे। इकडे आपल्या गावातली कैलास बाबा आहे। जैनुराम भाऊ आहे। बाबासाहेब महाराज तोरमले आहे। पिसळ मामा आहे। आपली ही सर्व गावातलीच भजनी मंडळ आहे। सर्व यांना धन्यवाद। सचिन भाऊ आहे। आदी आदी व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे गोड वाचन आहे अशी असणारी वयोवृद्ध हरिभक्त परायण आमचे आसारामजी महाराज हरणोर योगेशजी महाराज होऊन यांच्याकडे व्यासपीठाचं नेतृत्व आहे। त्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो। आपण सर्व माया बापांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा कोण तुकोबर आहे? कोण तुकोबर आहे? जे तुकोबर आहे वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये 3 वेळा आले ते तुकोबर आहे। कोण तुकोबर आहे? जे तुकोबर आहे पाण्यामध्ये बुडवलेला असणारा गाथा कोरडाची कोरडा निघाला ते तुकोबर आहे। कोण तुकोबर आहे? ज्या तुकोबरा यांनी आपला असणारा नरदेह सदेव वैकुंठाला घेऊन गेली ते तुकोबर आहे। 15 दिवसामध्ये भामचंद्र डोंगरावरती ज्यांनी साक्षात्कार करून घेतला हे जगद्गुरु तुकोबर आहे। आणि याच तुकोबर यांचा असणार हा गोड अभंग आहे। विठ्ठल विठ्ठल काय बोलावं तुकोबरायांबद्दल? अभंग त्यांचे आहेत। त्यांच्या मुखावाटे आलेले आहे। इकडे आले मुखावाटी अमृत वचने। इकडे ज्यांच्या मुखातून आलेली अमृत वचने आहे। अभंगाची निर्मिती ज्यांच्या मुखातून झालेली आहे आणि गाता निघालेले अभंग संत संतांची जगनडी महाराजांनी लिहिलेली आहे। हे असणारी जगद्गुरु तुकोबर आहे।
3 वेळा वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये आले. दादा कशा करता तुम्हा सर्वांना माहिती आहे. एकदा भागीरथी करता आले, एकदा संताजी जगनाडे महाराजां करता आले आणि एकदा निळूपरायण करता आले. ठीक नाही. भागीरथीने असणाऱ्या तुकोबरायांना हाक मारली. जगत गुरु तुकोबराय असणाऱ्या वैकुंठामधून मृत्यू लोकांमध्ये आले. ठीक नाही. बाबा गेले कुण्या गावा भागीरथी करती धावा भागीरथी करती. भागीरथीने हाक मारावं तुकोबरायांनी यावं. निळोबारायांना अनुग्रह न देता जगद्गुरु तुकोबराय स्वतःचा नरदेह घेऊन वैकुंठाला गेले. निर्वाण मांडलं निळोबरायांनी. 42 दिवसाचं अन्न पाण्याचा त्याग केला. अन्न पाण्याचा त्याग केला. 42 दिवस झाले. साक्षात भगवान परमात्मा हाजीर झाले. ओ निळोबराय आलोत म्हटले. आम्ही कोण म्हटले? देव आहे. देव आहे. कुणी बोलावलं म्हटले तुम्हाला? येथे तुझ लागी बोलविले कोणी प्रार्थिल्या वाचुनी आला शिका. देवा कोणी बोलावलं तुम्हाला? तू कयाचा धावा करीत तुकयाचा धावा करी तशी. निळा म्हणे आम्ही नोडू खुची देवा तुकयाचा धावा करी तशी. आम्ही निळूबराय संकट आम्ही तुकोबरायांचा धावा करतोय. तुकोबरायांना पाठवून द्या. भगवान परमात्मा वैकुंठात गेले आणि तुकोबरायांना पाठवून दिलं. निळूबरायण करता आले, भागीरथी करता आले आणि संताची जगनाडी महाराजां करता आले. ज्यांनी गाठा लिहिला तुकोबरायांच्या मुखातून निघालेले अभंग संताची जगनाडी महाराज त्याचे लेखक आहे. जसा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगावी आणि सच्चिदानंद बाबांनी लिहावी. मेलेला माणूस जिवंत केला, त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून घेतली. तर जिवंत माणसाला ज्ञानेश्वरी वाचता वाचता मरण आलं तर किती चांगलं आहे. इकडे एकदा तरी माणसाने ज्ञानेश्वरी वाचून मरावं. मेलेला माणूस जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहित असेल तर जिवंत माणसाने का ज्ञानेश्वरी वाचू नये. विठाला विठाला तुकोबरायांचं आणि जगनाडी महाराजांचं ठरलं होतं, जो अगोदर जाईल त्याने मूठ माती देण्याकरता यायचं. ठीक नाही. जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले. त्यानंतर असणारे जगनाडी महाराज गेले. गावातल्या लोकांनी संताजी जगनाडी महाराजांना असणाऱ्या गावाच्या बाहेर नेलेलं आहे. स्मशानभूमीमध्ये असणारा खड्डा खोदलेला आहे. त्या ठिकाणी पुरत आहे, दफनविधी करत आहे. पण जगनाडी महाराज मात्र काय झाकले जात नाहीये. झाकले जात नाहीये. लक्षात आलं लोकांच्या की जोपर्यंत तुकोबराय येत नाही आणि 3 मुठी असणारी माती त्यांच्यावरती टाकत नाही तोपर्यंत संतांची जगनाडी महाराज मात्र त्या ठिकाणी झाकले जाणार नाही. तुकोबरायांना असणारी त्या ठिकाणी लोकांनी विनंती केलेली आहे
जगद्गुरु तुकोबराय वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये आलेली आहे. 3 मुठी माती घातलेली आहे. संताजी जगनाडे महाराजांच्या अंगावरती टाकली असणार त्या ठिकाणी प्रेत झाकले गेलेलं आहे. 3 वेळा जगद्गुरु तुकोबराय वैकुंठामधून मृत्यू लोकामध्ये आले ते जगद्गुरु तुकोबराय. त्यांचा असणारा हा अभंग आहे की स्वतःचा नरदेह घेऊन वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकोबराय. पहा, विढाल विढाल या मृत्यूलोकाचा नियम आहे. मृत्यूलोकाचा नियम आहे. जन्माला आल्यानंतर शरीर इथे टाकून द्यावं लागतं. पण जगद्गुरु तुकोबराय आपला स्वतःचा नरदेह घेऊन वैकुंठाला गेले. प्रयाण काळी देवे विमान आवाज कमी करा. मार्ग जास्त राहू द्या. प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले मानव देहा निज धामासी मानव निज निळा म्हणे सकळ सत्ता तोष विरे संता तोष विरे निळा सकळ सत्ता तोषविले सत्ता तोषविले जयाजी सद्गुरु स्वामी सुखया दातारा. जय जयाजी सद्गुरु स्वामी सुखया दातारा. जय सद्गुरु स्वामी सद्गुरु स्वामी प्रयाणकाळी देवे विमान पाठवी करीच्या काळा माझी अद्भुत वैतविले मानव देहा घेऊनी निज धामासी मानव देहा घेऊनी निज धामासी आजी आमने सकळ संता तोषविले आमने सकळ संता तोषविले आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. आजी सद्गुरु स्वामी तुकया आजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. प्रयाण काले देवे विमान पाठविले कलीच्या कली माझी अद्भुत वर्तिले मानव देह घेऊन या निज धामा गेले. हे जगद्गुरु तुकोबराय. ठीक नाही, काय अधिकार आहे तुकोबरायांचा आणि असणाऱ्या त्या तुकोबरायांचा असणारा हा गोड असणारा अभंग आहे. या अभंग माध्यमातून जगद्गुरु तुकोबराय संतांचं गोड असणारं संतांच्या चरणाचं वर्णन करतात. तुकोबराय संत दादा या संतांच्या पायाला लागणारी माती सहज आपल्या अंगाला स्पर्श झाला की असणारी अंतकरणातली विषय वासना समाप्त होते. याचा अर्थ असा आहे, जर मातीत एवढी ताकद आहे तर संतात किती ताकद असेल. विढाल विढाल ज्या संतांच्या पायाला लागणारी माती सहज अंगाला स्पर्श झाल्याबरोबर विषय वासनेचं बीज जळून जातंय. कुणाला म्हणावं संत दादा? काय व्याख्या आहे संताची?
तेची संत तिची संत ज्याचा हेत विठ्ठल निनती काही टाना टूना नमस्मरणा वाचुनी भगवंताच्या नामाशिवाय काही जाणत नाहीये. इकडे त्यांना संत म्हणावा. संत वेगळे आहे, साधू वेगळे, महात्मा वेगळे, संन्यासी वेगळा, ऋषीमुनी वेगळे, ब्रह्मचारी वेगळा, वेगळे सर्व असे असणारे वेगळे 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 आहे. इकडे संतांची व्याख्या वेगळी आहे, साधूची व्याख्या वेगळी आहे, महात्म्याची व्याख्या वेगळी आहे, ब्रह्मचारीची व्याख्या वेगळी आहे, संन्यासाची व्याख्या वेगळी आहे. संत त्यांना म्हटलं की ज्यांचा हेत विठ्ठल आहे, देवाशिवाय जो काहीच जाणत नाही, त्याच्या नामचिंतनाशिवाय जो काही जाणत नाही ना, त्यांना संत म्हणतात. इकडे संन्यासी त्यांना म्हणावं, मी आणि माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझं ज्याचं गेलं तो संन्यासी, मी आणि माझी आठवण विसरला तो संन्यासी त्याला म्हणावा. संकल्प तो त्याग संन्यासाचा. ठीक आहे. आता संन्यासाला खिशी आहे, ठीक आहे ठीक आहे. संकल्प तो त्याग संन्यासाचा. आता खिशी आली संन्यासाला. विठ्ठल विठ्ठल ते काय छोटे नाही मोठे नाही खिशी. संन्यासाची व्याख्या वेगळी आहे. अरे लाल कपडे घातले तुकोबरा सांगतात म्हणून संन्यासी होत नाहीये. ऐक नाही. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. अरे म्हटलं भगवे कलाचे कुत्रे सुद्धा आहे. मग ते भगवा झाला कुणाला संन्यासी म्हणावं. संन्यासाची व्याख्या आपण पाहिली. हल्ली वैराग्य मूर्ती म्हणून घेणारे सुद्धा 1000-2000 करता गाडी मागे फिरून घेऊन येतात. हे का नाही. परमार्थ पैशाचा झाला दादा. हे का नाही. पैशाचा झाल्यावर परमार्थ पैशाचा झाला. पैसा असेल तर परमार्थही, पैसा नसेल तर परमार्थच नाही आहे. आमचे गुरुजी सांगतात, भारतानंद स्वामीजी महाराज, काय घेतलं ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी तुमच्याकडून. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये फुकट शिकवलं गेलं, त्यांना पगारही नाही आहे. ठीक नाही. लोकांनी मधुकरी दिली आणि त्याच्यावरती असणारा अभ्यास केला. आणि अभ्यास करायला जात असताना ही भूमिका नव्हतीच अंतःकरणामध्ये की मी कीर्तनकार करल आणि भरपूर पैसा कमवाल, ही अपेक्षा नव्हतीच. पण नंतर कीर्तनकार झाल्यानंतर अपेक्षा निर्माण होऊ लागल्या, जगताकडे पाहू लागलं. नंतर पैशाची अपेक्षा, मोह उत्पन्न होऊ लागला. याच्या करता नाही दादा. इकडे परमार्थ हा देवाच्या प्राप्तीकरता, आपल्या साध्यापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत जाण्याकरता असणारा हा परमार्थ आहे. केवळ असणारा तो पैशा करता नाहीये. म्हणून जोपर्यंत पैशा करता आपण परमार्थ करू ना दादा, तोपर्यंत परमार्थातली थोडा सुद्धा अनुभव आपल्याला येणार नाहीये. विढाल विढाल सांगावं कुणी की भगवान परमात्मा माझ्या स्वप्नात आलाय. सर्वसामान्य लोकांचे भगवान परमात्मा स्वप्नात येतोय. आम्ही तर कीर्तन करतोय, आम्ही फिरतोय, रोज कीर्तन आहे, रोज परमार्थ आहे, रोज सर्व गोष्टी आहे. एकदा तरी भगवंत असणारा स्वप्नात यावा. आमच्या स्वप्नात पाकिटं येतात.
है की नाही? नारळ दिलं तर खालून पाहतो दिलं की नाही पाकिट, हे आमच्या स्वप्नात येतं दादा. आयुष्यभर जरी परमार्थ केला ना, आयुष्यभर जरी केला ना, भगवान परमात्मा स्वप्नात तर नाहीच येणार दादा, पण केलेला परमार्थ देखील फुकाट जाणार आहे. उडाला उडाला महात्मा वेगळा, साधू वेगळा. साध येते साधू. ज्याने असणारा परमार्था साधला, भगवान परमात्म्याची प्राप्ती केलेली आहे, असे असणारे साधू महात्मा, महान आत्मा यश महात्मा, व्यापक स्वरूपाची दृष्टी ज्यांची आहे, जिकडे पाहावं तिकडे भगवान परमात्मा त्यांना दिसतो. जे जे भेटे भूत तेथे मानीजी भगवंत, असणारा सगळीकडे देव, पाहणारा असणारा तू महात्मा. इकडे ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा ज्याचा अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव. विश्व सत्यत्वे, विश्वदेव सत्यत्वे, ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्य, विश्वदेव सत्य, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता अनुभव, ऐसा जाता ऐसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे. सगळीकडे भगवान परमात्मा व्यापक स्वरूपाने भरलेला आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजी दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल. सगळीकडे भगवान परमात्मा भरलेला आहे, असा ज्याला अनुभव आलेला आहे, असणारा तो महात्मा आहे. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मचारी त्याला म्हणावा. कुणाला? ब्रह्मचारी. ब्रह्म जानाती इति ब्रह्मचारी. ज्याने ब्रह्म जाणलंय, जो त्या स्थितीला प्राप्त झाला, इकडे त्याला ब्रह्मचारी. तुकोबराय बोलतात, चित्रीची कामिनी देखून चित्रातली श्री बघितल्यानंतर जर अंतःकरणामध्ये वासना तयार होत असेल तर मात्र त्याला ब्रह्मचारी म्हणता येणार नाही. इकडे ही बाई काय सुंदर आहे, एवढं जरी मनात आलं तरी ब्रह्मचारी संपला. उडालं उडालं ऐका, ब्रह्मचार्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्यामध्ये मिधा नावाची नाडी चालू असते. पॉवरफुल ब्रह्मचारी. आणि त्या ब्रह्मचार्याचं दर्शन घेतल्यानंतर घेणाऱ्याची असणारी कुंडलिनी जागृत होते. महाराज म्हणतात तू ब्रह्मचारी आहे. उडालं उडालं महात्मा, संत, साधू, ऋषी, ही सर्व मंडळी तुकोबराय बोलतात, अशा संतांच्या पायाला लागणारी माती सहज अंगाला स्पर्श झाला, काय परिणाम होतो? संत चरण राजा लागताच, संत चरण राजा लागताच, संत चरण संत चरण राजा
संत अहोरात्र भगवंताचं नाम चिंतन चाललं. ज्यांचंच हेत विठ्ठल आहे अशा असणाऱ्या संतांच्या पायाला लागणारी माती स्पर्श झाला, परिणाम अंतःकरणातले विषय वासना समाप्त होतात. एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे संतांमध्ये, त्या मातीमध्ये. मातीत जर एवढी ताकद आहे तर संतात किती ताकद असेल दादा, किती ताकद आहे संतांमध्ये. परिपक्व अवस्थेला पोहोचणारी असणारी ही संत मंडळी काय साधना केली असेल यांनी यांच्या जीवनामध्ये, काय नामचिंतन केलं असेल यांनी यांच्या जीवनामध्ये. परिपक्व अवस्था तयार झाली, कधी मध्ये नामस्मरण करून नाही होत. ऐक नाही, ऐक नाही, सातत्य नित्यनेम त्याच्या जीवनामध्ये असावा. त्या सातत्याने त्या नित्यनेमाने असणाऱ्या संतपणाच्या पदवीपर्यंत जाता येतं. भगवंताच्या स्वस्वरूपाची अनुभूती असणाऱ्या त्या जीवाला, त्या साधकाला त्या ठिकाणी येत असते. आणि स्वस्वरूपाची अनुभूती घेण्याकरता मात्र आपल्या भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आपण नामस्मरणच करत नाहीये, आपण चिंतनच करत नाहीये. आपल्या डोक्यामध्ये असणारा फक्त संसार भरलेला आहे. केवळ संसार करण्याकरता आपण जन्माला नाही आलो दादा. आपण भगवंताने दिलेला 3.5 हाताचा नरदे भगवंताच्या प्राप्तीकरता दिलेला आहे. ऐकणे, या 3.5 हाताच्या शरीराच्या माध्यमातून तो असणारा साध्यरूपी भगवान परमात्मा या साधन रूपी शरीराने प्राप्त करायचा आहे. हे साधन आहे आणि तो साध्य आहे. मग या शरीररूपी साधनेच्या माध्यमातून भगवान परमात्मा मिळवायचा असेल आपल्याला तर त्याचं नामचिंतन करावं लागणार आहे. ती साधना आपल्याला करावं लागणार आहे. काय ताकद आहे नामचिंतनामध्ये. विठ्ठल विठ्ठल एवढी ताकद नामामध्ये आहे, एवढी ताकद नामामध्ये. नराचा नारायण होण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. वल्ल्याचा वाल्मिक होतोय, नराचा नारायण होतोय. इकडे एवढी मोठी ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. या नामचिंतनाच्या माध्यमातून जनाबाईचे गोहऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात, चोखोबरायांची हाडं विठ्ठल विठ्ठल बोलतात. काय ताकद आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, मेलेली माणसं जिवंत केली. हा ताकद आहे नामचिंतनामध्ये. एका चिंतित विठ्ठले किंवा तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याच्या चिंतनाने संकट दूर होतात. त्याच्या चिंतनाने काय होता येणार नाही दादा, काय होता येणार नाही. नामचिंतन त्या पद्धतीची साधना, भजन, पूजन, कीर्तन देवा करता जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत आपल्या अंतःकरणात थोडा सुद्धा अनुभव येणार नाही. केवळ असणार चालला परमार्थ चालला करतोय करतोय. ऐक नाही, लोक करतात आपणही परमार्थ करतोय, याच्याकरता करायचं नाही. शोधायचं एवढा परमार्थ करून सुद्धा जर अनुभूती येत नसेल
अंतकरणामध्ये अंतकरणाच्या आनंदाच्या लहरी प्रगट होत नसे तर काय उपयोग आहे त्या परमार्थाचा? कशा करता आता परमार्थ करायचा आहे? परमार्थ याच्याच करता करायचा आहे, सुखी होण्याकरता, समाधान प्राप्त करण्याकरता, तो भगवान परमात्मा मिळण्याकरता, याच्याकरता परमार्थ करायचा आहे. तसा आमचा परमार्थ नाहीच आहे. देवाकरता, देवाला आवडेल असा आणि आपल्या उद्धाराकरता आपल्याला परमार्थ करायचा. विढाल विढाल लोकाला आवडेल याच्याकरता करायचं नाही. लोकाला काही पण आवडतं, लोकाला विनोद आवडतात, हसायचं आवडतं, सासू सुनाच्या गप्पा आवडतात, भांडणं आवडतात, काय आवडत नाही लोकाला. लोकाला आवडेल असं वक्त्यानेही कीर्तन करू नये. स्वतः तुम्ही आपणही ऐकू नये. सर्व घरदार सोडून एवढा वेळ तुम्ही इथे बसलात, काहीतरी अपेक्षा ठेवून आलेला आहात. कीर्तनकाराने वक्त्याने असं सांगावं की जीवनामध्ये परिवर्तन घडावं, असं काहीतरी सांगितलं पाहिजे. आणि वक्त्याने इथून असं काही घेऊन जावं, ज्याच्या नवीन चपल्या ते घेऊन जायच्या. असंच ना, येत नाही का तुम्ही ऐक नाही काय घेऊन. एखादी गोष्ट तुम्हाला आवडलेली आहे, एखादा शब्द तुम्हाला आवडला, अंतःकरणामध्ये परिवर्तन घडून आणेल तो शब्द, ते वाक्य, हे घेऊन जायचंय आपल्याला. हे घेऊन जायचंय आपल्याला. याच्याकरता असणारा देवाला आवडेल असा परमार्थ आपल्याला करायचा आहे. ऐक नाही, हास्य विनोद करमणूक हे असणारे सगळ्या गोष्टी असणाऱ्या या नारदांच्या गादीवरही आपण सांगत राहतो. आणि हसायला जर नाही लावलं तर कीर्तन झालं असं लोक म्हणतात. कीर्तनच बरोबर नाही झालं. म्हटले का बरं? म्हटले हसायला नाही लावलं, विनोद नाही सांगितले, हसायला लावलं, पोट धरून हसले का मग एक नंबर कीर्तन. काय हसायला लावलं? अरे आपल्या संसाराचं एवढं मोठं हसू झालं तरी अजून हसण्याची अपेक्षा करताय तुम्ही. नामचिंतन करा दादा हो, नामचिंतन करा. नामामध्ये फार मोठी ताकद आहे, फार मोठी शक्ती नामामध्ये आहे. सुख दुःख निवारण्याची ताकद आहे का भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे. जा वृंदावनला बघा त्या प्रेमानंद महाराजांना. ठीक नाही, आज सुद्धा रात्री 2 वाजता हजारोने समाज त्यांच्या दर्शना करताय. काय केलं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये? फक्त भगवत चिंतनच केलंय. आणि भगवत चिंतनाने असणार अनुभवजन्य ज्ञान प्रगट होत राहतं. पा विठ्ठल विठ्ठल ज्ञान अंतःकरणात आहे, आत आहे. सुख आत आहे, दुःख आतच आहे, बाहेर नाहीये. दुःख होतं आपल्याला आतून, होतं का बाहेरून? कुठून होतं? ठीक नाही, दुःख आतून होते. हे अंतःकरणातून. जसं दुःख आतून होते तसं सुखही आतून होते. ज्ञान अंतःकरणामध्ये वाल्या कुठे शिकायला नव्हता गेला. हरिद्वार, काशी, वृंदावन, बद्री, केदारनाथ कुठे असं नाही गेला कोणत्या संस्थेमध्ये. का गेला? वाल्या वाल्मिक ऋषी झाले की नाही? 12 वर्षाची साधना केली दादा. ऐकडे काय केलं? नामचिंतन केलं. ना बोलून ना की काय होणार नाही नामाने, काय होणार नाही. काय नोभे गेले का चिंती, काय होणार नाही, काय होणार नाही. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर रामायण नावाचा ग्रंथ लिहून ठेवला. हे अंतःकरणातून आलेलं असणारं तत्वज्ञान आहे. हे अनुभवजन्य ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञान हे केवळ कृतीत आणणं आणि ते सांगणं, अनुभव नाही ना दादा. म्हटले ब्रह्म असं आहे, माया अशी आहे, कुठंच चैतन्य साक्षी, हे सर्व बोलता येतं. अनुभव काय आहे? अनुभव काहीच नाही ना. अनुभव काहीच नाहीये. परमार्थ हा अनुभवाचा असावा. ज्ञान तुकोबरा आहे. तुकोबरांच्या गाथा कुठे शिकायला गेलते? तुकोबरा आहे डोंगरावरती फक्त भगवंताचं नामचिंतन केलंय. इकडे आणि आपोआप असणार अंतःकरणातून असणार ते अभंग बाहेर पडत आहे. ते ज्ञान प्रगट त्या ठिकाणी होत आहे. याच्याकरता मंथन करावं लागतं दादा. मंथुनी नवनीता तैशी घे अनंता. इकडे वया व्यर्थ कथा सांडली मार्ग. नामचिंतनाचं मंथन करायचं. लोणी रूपी भगवान परमात्मा तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. सुखरूपी लोणी तुमच्या हातात आल्याशिवाय राहणार नाही. आपण नामचिंतन करून देतो, केला पाहिजे. असणारा पुस्तकी ज्ञानही असलं पाहिजे, नाही अशातला भाग नाही. पण याच्याकरता जेवढं नामचिंतन करता येईल. मी सांगत होतो की वृंदावनला त्या असणारे प्रेमानंद बाबा आजही फक्त 3 तासाची झोप त्या महात्म्याला आहे. विढाल विढाल 8 वाजता झोपले की 11:30 वाजता उठतात. 2 वाजता असणाऱ्या
वृंदावनची परिक्रमेला प्रारंभ हजारोने लोक असतात, हजारोने लोक. पण त्यांच्या पाठीमागचा पूर्व इतिहास पाहिला, त्यांचं जीवन पाहिलं तर फार कष्टमय जीवन केलं. आज दिसतंय आपल्याला समाज, लोक, माळा, हार या सगळ्या गोष्टी दिसतात. लोक मानतात, पाया पडतात, पण त्याच्या पाठीमागचा त्याग, त्याच्या पाठीमागची असणारी तपश्चर्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत असणारे हे दिवस त्या ठिकाणी येत नाही. महाराज इकडे ऐका, तुम्ही कधी मोबाईलवरती पिवळे कपडे असणारे परिधान केलेले स्वामी दोन्ही किडण्या गेलेले आहे. 18 वर्ष झाले त्या महात्म्याला. एका असणाऱ्या किडनीचं नाव राधा आणि एका किडनीचं नाव कृष्ण ठेवलंय. फक्त भगवत चिंतन चालू आहे. एवढा पॉवरफुल महात्मा आहे, एवढा पॉवरफुल महात्मा आहे. अशा महात्म्यांच्या पायाची माती तुमच्या आमच्या अंगाला स्पर्श झाला, परिणाम अंतःकरणातली विषय वासना समाप्त होते, समाप्त होते. एवढी मोठी ताकद त्या संतांच्या पायाला लागणाऱ्या मातीत आहे. विठ्ठल विठ्ठल किती ताकद आहे. देवाने इच्छा करावी, देवाने इच्छा करावी. देवईची राजा चरणीची माती, देवईची राजा चरणीची माती, धावत चालती मागे मागे, धावत चालती मागे मागे. देवईची राजा चरणीची माती, देवईची राजा चरणीची माती, धावत चालती मागे मागे, ओ धावत चालती मागे. देव इच्छी करी चरणीची माती, धावत चालती मागे मागे. भगवान परमात्मा सुद्धा संतांच्या पायाला लागणाऱ्या मातीची इच्छा करतात. नामदेवरायांच्या पाठीमागे भगवान परमात्मा धावतात. ओ नामदेवराय थांबा, ऐक नाही नामयाच्या पाठी चाले की शिराज, लागावया रज चरणीची. भगवान परमात्मा नामदेवराय भगवान परमात्म्याचे असणारे लढीवाळ भक्त आहे, आवडते भक्त आहे. नामदेवरायाच्या शिवाय भगवान परमात्मा जीवन करत नव्हते आणि नामदेवरायांचंच कीर्तन भगवंताला आवडत होतं, कोणाचं आवडत नव्हतं दुसरा. ऐक नाही, तुमचं आमचं तर सोडूनच द्या. देवाला आपलं कीर्तन हे पाकिटा करताय बाबा, हे कसलं आवडेल देवाला? इकडे हे नाही आवडणार. नामदेवरायांचं कीर्तन नाचत होते भगवान परमात्मा. नामदेव कीर्तन करी पुढे देव राज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव राज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव राज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव राज पांडुरंग. आजनी मने ज्ञान देवा बोला भांग, जनी मने ज्ञान देवा बोला भांग, जनी मने ज्ञान देवा बोला भांग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नसतात. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. इकडे देवाचा गळला पितांबर नाचता, एवढं कीर्तन नामदेवरायांचं भगवंताला आवडत होतं. इकडे अशा नामदेवरायांच्या पाठीमागे भगवान परमात्मा पडतात. इकडे या असणाऱ्या नामदेवरायांच्या पायाला लागणारी माती म्हणजे रज, ती घ्यावी आणि आपल्या मस्तकाला लावावी. काय ताकद आहे दादा त्या मातीमध्ये, की ज्या मातीने विठ्ठल 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 म्हणावं. विठ्ठल मातीतून आवाज यावा, विठ्ठल 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 विठ्ठल. आपले तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही, म्हणतात खुरपायला गेल्यावर याच्या त्याच्या उचापत्या, बाया ही अशीच, बाया ती तशीच, इकडल्या तिकडल्या 7 12 याचा त्याचा. इकडे आपलं काय, आपलं तीच आहे ना. इकडे ऊसाला पाणी भरायला गेल्यावर काय, शेताला पाणी भरायला गेल्यावर काय. अरे परमार्थ माणसाचा असणारा कसा असावा, कामामध्ये सुद्धा भगवंताचं नामचिंतन असावं.
कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कामात सुद्धा भगवान परमात्म्याचं चिंतन असावं दादा, कारण मरण चांगलं येतं ना दादा. हा अट्टहास करायचा सगळं. हा कशा करता? परमार्थ कशा करता? साधना कशा करता? नामचिंतन कशा करता? भक्ती देवाच्या प्राप्ती करण्याकरता, त्याच्या स्वस्वरूपाची जाणीव होण्याकरता. आणि स्वस्वरूपाची जाणीव झाली की येणं आणि जाणं शिल्लकच राहत नाही. का लवणाची कुंजरी लवण सुदलिया सागरी, होईची ना माघारी परते जैशी. का लवणाची कुंजरी लवण सुदलिया सागरी, होईची ना माघारी परती जैशी. ठीक नाही. मीठ पाण्याला भेटायला गेल्यानंतर, मिठाचा हत्ती पाण्याला भेटायला गेल्यानंतर तो हत्ती मीठ म्हणून राहत नाही, तर असणारा तो मिठाचा हत्ती पाणी स्वरूप होऊन जातो. तसं त्याच्या चिंतनाने चिंतने तद्रूपता एक स्वरूप होऊन जायचं. जन्म मृत्यूचा फेरा चुकावण्याकरता हा परमार्थ आपल्याला करायचा आहे. आणि संतांच्या संगतीमध्ये जायचंय की त्यांची असणारी पायाची माती आपल्या अंगाला स्पर्श झाला, विषय वासना समाप्त होतात. 72,72,072 वासना अंतःकरणात आहे दादा. किती किती? 72,72,072 वासना कुठून आल्या एवढ्या? कुठून उत्पन्न झाल्या? जसं अन्न घ्याल तुम्ही तसं असणाऱ्या वासना तयार होतात. ठीक नाही. म्हणून असणारा आहार सुद्धा माणसाचा सात्विक असावा. साधू संत मुनी असणारे कांदा लसूण वर्ज्य करतात. असणारा ते तमोगुणी आहे. निश्चित असणारा विषय वासनाला उत्पन्न करणारे आहे, वर्ज्य करतात, नाही खात. ऐक नाही. अन्नापासून होणारी 72,72,000 असणाऱ्या 72 वासना या मुळास समाप्त करण्याची ताकद एका संतांच्या पायाला लागणाऱ्या मातीत समाप्त झाला. परिणाम काय होतो? अभंगाचं दुसरं मग राम नामे उपदे आवडी, 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 मग राम एकदा सर्वांनी वर हात करा. एक साथ. पुरुष मंडळ, महिला मंडळ, डोळे झाकून घ्या. काय दिसतं मला सांगा? झाकले का डोळे? डोळे झाका, माझ्याकडे नका पाहू. भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर घ्या. त्याच मूर्तीला हृदयामध्ये पहा.
काय येतंय? देव येतो ना? हा, गोड टाळी वाजवायची. सांगतो मुखाने भगवंताचं नामचिंतन, गोड अशी टाळी त्याच्या नावाची. गुढोबा रुकुमाजी मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. परिणाम संतांच्या पायाची असणारी रज माती सहज तुमच्या आमच्या अंगाला स्पर्श झाला, विषय वासना समाप्त होते. त्याचा परिपाक या मुखामधून सहज भगवंताचं नामचिंतन येऊ लागतं. मग राम नामे उपजी आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. अंतकरणात पाप असेल तोपर्यंत आपल्या मुखावाट भगवंताचं नामचिंतन येणारच नाही बा. जन्मांतरी असेल पुण्य सामोग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. अनेक जन्माचं पुण्य लागतं. असणारी अंतकरणामधली जयाच्या वाचे पुढे भोज बोला. नाम नाच तशी माझी इकडे ज्याच्या असणाऱ्या या वाणीमध्ये अहोरात्र भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी चालू असतं. अशी असणारी संत, या संता सहज असणारी नामचिंतन यांच्या मुखामधून येत असतं. स्पर्श झाला संतांच्या मातीचा, मुखातून भगवंताचं नामचिंतन येऊ लागलं. विषय वासना समाप्त झाली, मल विक्षेप आवरण असणार समाप्त झालं नामचिंतनाच्या बळावरती. आता मात्र जसं जसं नामचिंतन चालू लागलं, सुख घडो घडी वाढू लागे. परमार्थामध्ये सुख वाढतं असावं, ऐक नाही. संसारामध्ये सुख नाही ते सर्वांना माहिती आहे, तरी सुद्धा असणारी आपली अपेक्षा मात्र संपत नाही सर्व सुखाची. अशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, इंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा. असणारी ही आशावादी तुमचं आमचं जीवन आहे. येथे मात्र आशा संपत नाहीये, ठीक नाही. पण इकडे असणारा तुकोबर आहे सांगतात की बाबा नामचिंतनाला प्रारंभ झालेला आहे, सुख मात्र त्या ठिकाणी वाढत आहे. आणि सुख वाढू लागलं की आपोआप मात्र त्या ठिकाणी कंठ दाटून येतोय. ती प्रेम दाटे नैनी निरलोटे, कधी प्रेम दाटे नैनी निरलोटे. कंठी प्रेम दाटे नयनी निरलोटे. देवा करता भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर जसा जसं नामस्मरणाने सुख वाढत जातो तसा तसा कंठ दाटून आला पाहिजे, ठीक नाही. देवा करता दिसतं कीर्तनापुरतं नाही रडायचं, ठीक नाही. कीर्तनापुरतं नाही रडायचं. चार भिंतीच्या देव समोर आहे,
आणि त्या देवा करता रडा, त्या देवा करता रडा. तो भगवान परमात्मा प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही इकडे. म्हणून असणारं तुकोबराय सांगतात की कंठ दाटून येतो, नेत्रातून अश्रू त्या ठिकाणी वाहू लागतात. परिणाम भगवंताच्या नामचिंतनाचं असणारं सुख त्या प्रकारचं त्या ठिकाणी प्रगट होते. याच्याकरता काय लागतं म्हटली, अनेक जन्माचा पुण्याचा ठेवा लागतो, पुण्य लागतं असणारं. ज्ञानेश्वर माऊली, दादा माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.